मनोरंजन करायला भेटत नाही. दादा मनोरंजन नाही आहे, कोणाला जमत नाही. समजलं का? बाबासाहेबांचं प्रबोधन एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो ना, खरं इमानदारीने सांगा, दादाने इतकं चांगलं प्रबोधन केलं का मी करू शकत नाही. किती तुमच्या डोक्यात आलं सांगा बरं खरं इमानदारीनं. सगळ्या माठ्यासारख्या मैरमाठ्यासारख्या बसल्या होत्या. जशी मी बसली सगळ्याच्या चेहऱ्यावर मुस्कान आली. आली की नाही आली खरं सांगा? आली की नाही आली खरं सांगा? ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर हसा आला, मुस्कान आली, ते टाळ्या वाजून सांगा मला हात वर करून. दादा मी तुमची बरोबरी करू शकत नाही, खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही गुरु तुल्य आहात. दादा बोलले की मी उतरली. कुठे उतरली दादा खाली? मी सांगा बरं इमानदारीनं. दादा म्हणे मी आता उतरतो वाटलं असतं. तुम्ही काय बोलले मला? म्हणे हिच्यासारखं मी उतरू का? मी खाली उतरली का वयानं? इथं केलं बा मी उदय आपण आहे की नाही? खाली उतरली का हिच्यासारखं? आणि दादा तुम्ही तर उभे झाले, तुम्ही तिथं उभे झाले, मी इथं उभी झाली. बरोबर की नाही दादा? आणि विचार करा दादा, तुम्ही खरंच माझ्यासाठी गुरु तुल्य आहे, हे विशेष नाही. पण महाराष्ट्रात जेवढे गुरु असतील, मी तर म्हणतो दादा गुरुच्या लायकीचे आहे. दादा गाणे लिहितात, नाही तर कायचे गुरु? फत्र्याचे गुरु. अरे गुरु बाबासाहेबांना म्हणा, गुरु भगवान बुद्धाला म्हणा, गुरु छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणा, गुरु महात्मा ज्योतिबा फुलेंना म्हणा. आम्ही जर आम्हाला कोणी काही सांगत असेल किंवा एक गाण्याचा चान देत असेल, त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं, आम्हाला मार्गदर्शक म्हणू शकतो. गुरु म्हणू शकत नाही मी कोणाला. कसला गुरु रे? स्वतःला काही येत नाही, दुसऱ्याचा गुरु म्हणायला चालला. आणि दादा तुम्हाला तर माझ्यावर गर्व पाहिजे. महाराष्ट्रातले जेवढे गायक आहेत ना, ज्याचे शिष्य, तुमचे शिष्य तुम्हाला फॉलो करत नाही, मला फॉलो करतात. गर्वाची गोष्ट आहे की नाही? तुमचा शिष्य तुमच्या सारखाच बसून जायला पाहिजे. मनोज राजाला उभवायची गरज नाही. मनोज राजा ब्रँड आहे, काय गरज आहे त्यांना उभवायची? आणि तुमचे शिष्य माझ्यासारखे खाली उतरून असतात. सांगायला पाहिजे तुम्ही त्यांना, अबे अंजली भारती चांगलं करते, तिला काय फॉलो करता बे, मला फॉलो करा. काय सांगायचं दादा तुम्ही? बरोबर आहे की नाही? कार्यशाळा भरा नाही तर कोणची शाळा भरा, ते काय फरक पडत नाही. पण मी म्हणतो, मला म्हणता तुम्ही, अंजली भारती शिवाय कोणी महाराष्ट्रात उभं होत नव्हतं. सगळ्यात पहिले जर कोणी उभं झालं असेल तर ते अंजली भारती. दादा मान्य आहे की नाही तुम्हाला? सगळ्यात पहिले उभी झाली असेल अंजली भारती, सगळ्यात पहिले स्टेजच्या खाली उतरली असेल अंजली भारती. गर्व आहे आज मला, महाराष्ट्रातले पूर्ण नवीन पोरं अंजली भारतीला फॉलो करतात. गर्व असायला पाहिजे की नाही? आणि मला छान वाटते, मला चांगलं वाटते. मला कुठे अरे या तो अंजली भारती सारखा करत आहे, मला चांगलं वाटते. आपणही नाही, नाव तर निघत आहे, बरोबर की नाही? म्हणून तो माझा विचार.